नमस्कार. येत्या 12 जूनला अधिक महिन्यातील पुण्यपर्वांपैकी एक महत्वाचं पुण्यपर्व येते, ते म्हणजे द्वादशी. द्वादशीच्या दिवशी आपल्याला पितरांसाठीचा दिवस ठेवलेला आहे त्यांनी, म्हणजे पितरांना तर्पण देणे किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे, या गोष्टीला त्यांनी जास्त महत्व सांगितलेलं आहे. पण या दिवशी जर आपल्याला तीर्थस्थानी जाऊन स्नान करता येत नसेल तर आपण काय करायचंय, घरामध्ये आपण अंघोळ करतो त्यामध्ये थोडंसं गंगाजल वगैरे आपण टाकून त्याने आपण स्नान करू शकतो. आणि त्यानंतर आपल्या पितरांसाठी तर्पण करायचं आहे, ते तुम्ही गुरुजींशी बोलून करू शकता. पितृस्थवन पुस्तकांमध्ये मिळेल तुम्हाला, ते तुम्ही वाचू शकता. म्हणजे पितरांसाठीचा हा दिवस एक आहे असं आपण म्हणू शकतो. आता या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, भूमी, जल, सुवर्ण, गाय वगैरे यापैकी कुठलंही एक दान करू शकता. खरं तर हे फार पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेने लिहिलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे आत्ताच्या वेळी भूमी किंवा सोनं नाणं वगैरे दान करणं फार प्रत्येकाला सोयीस्कर असतंच असं नाही. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगू का तुम्हाला, सगळ्यात सोपी गोष्ट, या 30 दिवसामध्ये जर तुम्ही रोज एखाद्या व्यक्तीला जेवू घातलं ज्याला खूप गरज आहे, एखादा येता जाता एखादं पार्सल तुम्ही घेऊन जरी एखाद्या माणसाला जेवू घातलं तरीही तुम्हाला त्याची चांगली फळं मिळतील आणि आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला एक समाधान आणि शांती लाभेल. त्यामुळे फार कॉम्प्लिकेटेड न करता आपण ह्या गोष्टी सोप्या पद्धतीने करून, म्हणजे हा एखाद्या दुसऱ्या दिवशी करण्यापेक्षा आपल्या आयुष्याचा भाग झाला तर जास्त त्याचा फायदा होईलच. पण या दिवशी द्वादशी आहे आणि द्वादशीचं हे महत्व आहे जे तुम्हाला 12 जून रोजी करायचं. थँक्यू.